जगाला ज्ञान व शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्धांच्या विचारांवर सदैव निस्वार्थ मनाने चालणारे, समाजातील गुणवंत गरजू व्यक्तीला यशापर्यंत पोहोचवण्यासाठी मार्गदर्शन सहकार्य करणारे, हजारो व्यक्तींच्या आयुष्यात गुरुस्थानी असणारे गुरुवर्य, लेखक, शिक्षक, पत्रकार व आत्ता लोकशाहीच्या नानमंदिरात संविधानाच्या कलमाचे अभ्यासक म्हणून, विधितज्ञ म्हणून मोहनजी गायकवाड सरांच्या सन्मानात वाढ झाली. पनवेलकरांना मनातून अभिमान वाटावा असा आनंदी सोहळा प्राक्षिक ग्रुप व मोहन गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. दिनांक 15 जून रोजी पनवेल शासकीय विश्रामगृहात मोहन गायकवाड सरांचा सत्कार समारंभ सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी त्यांना शॉल, फुल, पुष्पगुच्छ देऊन, सन्मान चिन्ह व भेट वस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. माझ्यासोबत ज्यांनी अनेक शिक्षक चळवळीने काम केलं त्यांना माहीत होतं की मी शिक्षक बनलो हे तो एक अपघात होता. कारण मला आर्थिक परिस्थितीसाठी लवकर जॉब पाहिजे होता. त्यावेळेला शिक्षक झालं की B.Ed झाला का लगेच जॉब होता तुम्हाला. त्यामुळं आमची घरची परिस्थिती विचार करता भावांवर वाढीत चाललेला लोड आणि आम्हाला नोकरीची गरज, त्यातून निर्णय घेतला की आपण शिक्षक बनायचं. कारण आता शिक्षक बनलो तर तो नावाजलेला टीचर व्हायला पाहिजे. कारण माझ्या डोक्यात काय, कोणता पण चळवळीचे नेते घ्या, महान नेते आहेत, ते शिक्षक आहेत, पत्रकार झाले होते, लेखक होते, विचारवंत होते, साहित्यिक होते, पुस्तकं लिहिली पाहिजे. तर निवड नोकरीला गेलं, नोकरीने घरी आलो असं नाही. बाबासाहेब आंबेडकर शिक्षक होते, उत्तम पत्रकार, उत्तम वकील, उत्तम म्हणजे संस्था चालवणारे पीपलच्या माध्यमातून. तर आपण एक भीक घेतला पाहिजे. आपण नुसतं घरी गेलो, कामावर घरी आलो याच्यामधून काय होणार नाही. तर एक वकील बनणं, एजंट करणं हे माझ्या जीवनातलं ड्रीम प्रोजेक्ट आहे.